आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा महायुतीला घरचा आहेर दिलाय। अब्दुल सत्तार यांची व्यथा खरी असल्याचं आमदार गायकवाडांनी म्हटलंय। एकमेकांचं खच्चीकरण करणं युतीसाठी हिताचं नाही असं आमदार गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। माझ्या मतदारसंघामध्ये देखील मित्रपक्षांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप त्यांनी केलाय। सातारा प्रकरणाचा संदर्भ देत राज्यामधल्या 2 कॅबिनेट मंत्र्यांना मारहाण झाल्यानंतर कारवाई झाली नाही हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे असं सांगत अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्राताई पवार यांना अजूनही अर्थ खातं मित्रपक्षाकडून मिळालेलं नाही असं सत्तार म्हणाले। बिलकुल ते आता उद्या बसतात ते एकत्र आणि एकत्र बसून त्याच्यावर पण तोडगा निघेल। कारण शेवटी महायुतीने आम्ही 17 जागा लढवतोय, 17 जागा महायुतीच जिंकणार आहे। त्यामुळे पूर्णपणे बहुमत जे आहे, मेजॉरिटी आहे, नंबर जे आहेत महायुतीकडे जास्ती आहे। पण अब्दुल सत्तार आता अब्दुल सत्तार यांना सांगितलेलं आहे महायुतीचा प्रथा आणि महायुतीचे नियम आपण पाळायचे। पक्ष की शिस्त पक्ष के प्रमुख ने एक बार बोल दिए तो वो हमारे लिए अंतिम है। आज 3.5 घंटे उन्होंने सब हमारे 6 एमएलए, एक हमारे एमपी, इनकी सबकी मीटिंग लिया और सबको मीटिंग लगा के पार्टी के लिए महायुति का जो धर्म है वो पालो। उसका जो भी उप मुख्यमंत्री जी ने हमारे पार्टी प्रमुख ने आदेश दिया उसका पालन होगा। अब्दुल सत्तार जे काही बोलले त्याची ही व्यथा ही खरोखर व्यथा आहे। राज्यातल्या 2 कॅबिनेट मंत्र्यांना कशी मारहाण झाली त्यावर कारवाई सुद्धा काही झाली नाही हे उभ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलं। अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई यांचा अर्थ खातं सुद्धा अजून त्यांना मित्रपक्ष आमचा देत नाही। त्याच्यामुळे त्यांच्या सोबत सुद्धा आमच्यासारखाच खेळ होतो की काय असं आम्हाला दिसून राहिलेलं आहे। आणि माझ्या मतदारसंघात सुद्धा मी काही लक्षवेधी लावल्या तर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ मंत्री ते माझ्या लक्षवेधी सुद्धा लागू देत नाहीत। आणि भूखंड ज्या लोकांनी खाल्लेत, ज्यांच्या मी लक्षवेधी लावल्या त्यांना पाठीशी घालायचं काम देखील या ठिकाणी होतं। एक माझ्या मतदारसंघात सुद्धा मला मोठ्या प्रमाणामध्ये या माझ्या मित्र पक्षाचा म्हणजे अन्याय आणि त्यांचा हस्तक्षेप मला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि हे या राज्याकरता चांगलं नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।